वेळेला याच ठिकाणी बाळा माने यांच्या उपस्थितीत शिवसेनेची एक बैठक झाली होती. यावेळेला शिवसेनेची गटबाजी समोर आली होती, कारण जिल्हा प्रमुख पदावरून या ठिकाणी मुद्दे उपस्थित झाले होते, त्यात गटबाजी झाली होती. आज जर आपण बघितलं तर माजी खासदार विनायक राऊत या बैठकीला उपस्थित आहेत, कसं बघता येईल? असं आहे की आम्ही जे आलो होतो ते कोर्टामध्ये तारखेला आम्ही आलो होतो. ते मागच्या वेळेला इथं आम्ही एक सभा घेतली होती. आमचे मित्र वैभव नाईक यांना एसीबीने जे नोटीस दिलं होतं अन्यायकारक, त्याच्या विरोधात सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये आमच्या विरोधात खोट्या नाट्या तक्रारी करण्यात आलेल्या होत्या आणि म्हणून त्या संधीचा फायदा घेऊन आजच्या तारखेला आमचे मित्र वैभव नाईक यांनी आम्हाला बैठकीला बोलवलं, या सभेला बोलवलं. त्याचा फायदा निश्चितपणे उद्याच्या निवडणुकीला होईल आणि त्यांनी निवडून आलेले जे सदस्य आहेत नगरसेवक त्यांचा सत्कार ठेवला आणि समाजासमोर एक आदर्श ठेवला की तुमचं देखील अशाच पद्धतीनं कौतुक होईल, पक्षाकरता काम करा. माजी खासदार विनायक राऊत हे नगरपालिका निवडणुकीच्या वेळेला सुद्धा प्रचारात दिसले नाही, सावंतवाडी वगळता, त्यामुळे ते नाराज आहेत अशी चर्चा आहे. काय सांगता? मला माहित नाही की ते नाराज आहेत की खुश आहेत, हे मला काहीच माहित नाही या विषयातला. दुसरी गोष्ट ते इकडे फिरकले की नाही फिरकले याची माहिती घेतो आणि तुम्हाला सांगतो. आजच्या संदेश पारकर यांची उपस्थिती पण बघितलं तर इथे वेगळी एक आघाडी झाली होती. तुमचा विरोधक जो शिवसेना आहे आणि ठाकरे हा एकत्र काय खरं सांगायला गेलं तर आम्ही विरोधी पक्ष